नमस्कार मित्रांनो, आपलं तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर तुम्ही बघू शकता आज आपण चाललोय कुठेतरी गती ट्रान्सपोर्टचं ट्रिप आहे। तर आपण त्या डिलिव्हरी करण्यासाठी जाणार आहे। मी रेग्युलर जातो, पण मी आज बोललो की चल आपण एक व्हिडिओ बनवू। तर बघू शकता तुम्ही, बघा की काय होईल आता। आणि आपल्या गाडी आहे, आता गाडी घेऊन आपण जाऊ पहिला गतीच्या वेअरहाऊसला, आणि त्याच्यानंतर तिथून आपल्याला कुठे पाठवतं ते आपण बघूच आणि तुम्हाला अपडेट देऊच। भेटतो आता डायरेक्ट टेम्पोत। बाय बाय। आपण तर गतीच्या वेअरहाऊसला तर पोहोचलोय। बघू आता पुढचं आपल्याला कोणत्या ठिकाणी पाठवतात आणि कोणत्या डॉक्युमेंट देतात। जर आपल्याला जवळ ठिकाणी पाठवलं तर तरी पण आपण शूट करूच, आणि जर लांब ठिकाणी जरी पाठवलं तरी आपण शूट करूच। पण जास्त करून तुम्हाला ड्रायव्हिंगचा ब्लॉग दिसू शकतो। बघू, ट्राय करू आपण तुम्हाला जास्तीत जास्त दाखवण्याचा। तर भेटू डॉक्युमेंट भेटल्यानंतर। बाय बाय। तर आपण निघालो आता आपले डॉक्युमेंट घेऊन डिलिव्हरी करण्यासाठी। तर बघू डिलिव्हरी होते की नाही। आपल्याला कर्जत सध्या डॉक्युमेंट भेटले, कर्जत आपल्याला डिलिव्हरी करायची आहे। तर निघालोय आता, वाजले कमीत कमी 1 ते 1.5 वाजला असेल। बघू, कर्जतचे 5-6 डॉक्युमेंट आहेत आणि नेरळचं 1 डॉक्युमेंट आहे। तर बघूया आपण कसं काय होतं। निघालोय तर हे बघा, तुम्ही डॉक्युमेंट बघू शकता, हे डॉक्युमेंट आहेत। आणि आता चाललोय आपण कर्जत डेस्टिनेशन। चलो मिलते सीधा कर्जत। ज्या आपण आता लोकेशनला जाणार आहोत, ते लोकेशन इथून कमीत कमी मी आता मॅपला टाकलंय, इथून कमीत कमी 33 म्हणजे 21 किलोमीटर दाखवत आहे। तर बघू लोकेशन बरोबर आहे की चुकीचे आहे, कारण की इथं कधी कधी असं होतं की ॲड्रेस देतात दुसरा आणि डिलिव्हरी दुसऱ्या ठिकाणी करायची असते। त्याच्यामुळे थोडं कन्फ्युजन आहे मला पण। बघूया काय करायचं, कसं काय करायचं, कारण की मला नाही वाटत डिलिव्हरी होतील, पण आपण 100% ट्राय करूया। कारण की नेरळ एक डिलिव्हरी आहे, इथून त्याचा लोकेशन दाखवते 1 तास 22 मिनिटं, म्हणजे कमीत 1 तास 22 मिनिटं म्हणजे कमी। आता मुश्किल वाटते मला डिलिव्हरी होणं, कस्टमरला अर्जंट आहे। तर बघू जाऊ आपण त्या डिलिव्हरी करण्यासाठी। तोपर्यंत तुम्ही या कर्जतच्या 60 डिलिव्हरी आहेत त्या तुम्ही बघा। तुम्हाला बघू ट्राय करू आपण की तुम्हाला डिलिव्हरी देताना पण व्हिडिओ काढण्याचा, कारण की बघू त्यांना विचारायला लागेल। कंपनीचे डिलिव्हरी असले तर मग आपल्याला व्हिडिओ शूट करता नाही येणार, तरी पण ट्राय करू तुमच्यासाठी। ओके, तर भेटूच तर डायरेक्ट 39 मिनिटांनी भेटू आपण। 39 मिनिटांनी बरोबर भेटू। आता मी ड्रायव्हिंग करतोय, तर थोडा गरमी पण जाम होते। AC नाही आपल्याला, ACची गाडी आपली कॅरी आहे CNG, तो पण आहे 5 गाड्या आहेत CNG, तर होईल। बघूया भेटू, चला भेटू डायरेक्ट कंपनीत। जे काय असेल ती डिलिव्हरी करताना आपण भेटू। ट्रॅफिक आहे, मी गाडी ड्रायव्हिंगवर लक्ष देतो। भेटू आपण, चल बाय। आता 2 डॉक्युमेंट आपण डिलिव्हरी दिली आहे। तर बघूया आता पुढची डिलिव्हरी आहे। एक डिलिव्हरी कंप्लीट झाले, तुम्हाला पाहिजे ते मी दाखवतो की 2 डॉक्युमेंट होते ते एकाच कस्टमरचे, ते 2 डॉक्युमेंट आपण दिले। तर थोडं आपण आता थांबू आणि एका कस्टमरला फोन लावून विचारू की बाबा लोकेशन काय आहे, लोकेशन कुठे आहे, काय आहे। तर आपण ते लोकेशन बघूया एकदा। नमस्कार, आपण चाललो आता नेरळ। नेरळसाठी डिलिव्हरी आहेत आपल्याला, 3 डॉक्युमेंट आहेत नेरळचे। तर आपण चालू आहे नेरळला, बघूया। नेरळ इथून 25 किलोमीटर आहे, तर आपण नेरळ रोडलाच आहे। तुम्ही बघू शकता नेरळ रोड, मस्तपैकी ऊन पडलंय, उन्हाच्या तडाख्यात मस्तपैकी गरमी पण होते। चाललो आता आपण नेरळ रोड। नेरळ 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 रोड। तर भेटू आपण डायरेक्ट नेरळ। आपले 4 डॉक्युमेंट कंप्लीट झाले, तर आता आपण
आलं, कारण की त्यांना मी विचारलं सर मी व्हिडिओ शूट करू शकतो का डिलिव्हरी देताना, तर ते बोलले की सर सॉरी सर तुम्ही नाही व्हिडिओ शूट करू शकत, त्याच्यामुळं सॉरी माफी असावी थोडी. आपण भेटू दुसऱ्या डेस्टिनेशनला. बघू शकता 2 रॉकेट कंप्लीट झालेत आपले. 2 रॉकेट आहेत एकाच याचे, 2 रॉकेट कंप्लीट झालेत. पण आपल्याला खूप त्रास झाला, खूप म्हणजे खूप. तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर घाम आला आहे किती. पण ठीक आहे, चालतो. भेटू आपण दुसऱ्या डेस्टिनेशनला. बाय. आपण आलो इथं डिलिव्हरी करायसाठी. बघूया काय होतं. डिलिव्हरी जर होणार ही 100% डिलिव्हरी होणार. ते काका गेले त्यांच्या वडिलांना, त्यांच्या मुलाला बोलवायला. तर बघूया 9 बॉक्सची डिलिव्हरी. तुम्हाला गाडी पण दाखवायची. आपला टेम्पो आहे, कसा आहे, कॅरी आहे, CNG वर आहे. तर बघू आपल्याकडे 2 गाड्या CNG, तर 2 गाड्या आहे पण ब्लर होत आहे फोटो काय समजा ना. 2 गाड्या CNG आहे. तर काका गेले, बघू शकता घर आहे त्यांचा. काका गेले बोलवायला. बघूया आता काय होतं. डिलिव्हरी तर करायलाच लागेल. बॉक्स आहेत, बघू होईल वाटतं डिलिव्हरी असं मला वाटतंय. आता गेलं बोलवायला. ठीक आहे, डिलिव्हरी करून भेटू. जर शूट करायला भेटलं तर आपण करूच, नाही भेटलं तर सॉरी भावानो, शूट नाही तर मला डिलिव्हरी काय पण नाही दाखवू शकत. एकटा बॉक्स उतरवणार, बॉक्स काढणार, बॉक्स देणार त्यांना एकट्याला पॉसिबल नाही होत. मोबाईल धरू की बॉक्स काढू, तरी पण आपण ट्राय करूया एकदा. तुम्हाला दाखवताना बघू, ट्राय करूया. जर पॉसिबल झालं तर करू, नाही झालं तर मग मुश्किल वाटतं मला. ओके, तरी पण करूया. बाय. भेटू आपण दुसऱ्या डेस्टिनेशनला. बघू आता एक आहे कर्जतचं, त्यांनी लोकेशन तर पाठवलं आहे. आपल्याला कर्जतचं काय माहीत नाही, त्याच्यामुळं आपण डायरेक्ट जाऊ शकत नाही. लोकेशन तर मागवावं लागतं माणसाकडून. एका लोकेशन मागवलं तर मला वाटलं इथंच असेल कर्जतचं, तर निघाला तो काय तिच्या आलं विसरलो मी त्या का. ठीक आहे, भेटू आपण. चला बाय. 9 बॉक्स आपल्याकडून डिलिव्हरी झालेले आहे. 2 दिवस आपल्याच अंगावर पडलेले ते बॉक्स, पण झाले बाबा एकदाची डिलिव्हरी. आता निघाले आपण इथून. पुढं बघू, कर्जचं एक लोकेशन आलं आहे, बघू तिथं जाऊ. जर चालू असेल तर आपण तिथं जाऊ. ठीक आहे, भेटू आपण पुढच्या लोकेशनला. नाही तर डायरेक्ट भेटू वेअरहाऊसला आणि तिथून निघू आपण डायरेक्ट आपल्या घरी आणि तिथं ब्लॉग एंड करून टाकू. अजून थोडा ब्लॉग आणि बाकी बघूया. सर्व डिलिव्हरी काही कंप्लीट नाही झाल्या. 2 रॉकेट डिलिव्हर झाले आणि बघूया आता. कंटाळा आला आहे. तर असं बोलते की हा जर तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल, मी थोडेफार प्रयत्न केले तुम्हाला दाखवण्याचे काही आहेत. जर तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. बाय. भेटू नवीन कुठल्या तरी अशाच एक ब्लॉगमध्ये. बाय.